अद्रक पिकामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे मेसेज येत होते की बॅक्टेरियाबद्दल माहिती द्या, बॅक्टेरियाबद्दल माहिती द्या. मेसेज पण भरपूर येत होते मला. त्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवतो आहे. हे बघू शकता आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या अद्रक प्लॉटमध्ये जे पण आपल्याला कंद पिवळा होताना दिसतोय, आपला पूर्ण कोंब पिवळा होतोय आणि त्यानंतर तो सडल्यासारखा आपल्याला वाटतोय. कदाचित तो सडलेला नसून तो हुन्ने अळीचा प्रकार असू शकतो. आपण ते जर कोंब पूर्ण आपण काढून बघितलं तर तिथं आपल्याला हुन्ने अळी दिसणार आहे 100%. किंवा कदाचित काही कोंब आपले सडलेले पण असतात, सड पण लागलेले असतात. पण बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला हुन्ने अळीचा पण प्रादुर्भाव दिसत असतो. त्यासाठी आपल्याला इथं मेटारायझमचे बॅक्टेरिया आपण इथं सोडतोय आपल्या प्लॉटला. सुरुवातीच्या काळात आपण 1 ते 1.5 महिन्यापर्यंत जर मेटारायझमचे बॅक्टेरिया सोडले आपल्या प्लॉटला 3 ते 4 वेळेस, तर पुढे चालूनही आपल्याला हुन्ने अळीचा त्रास जाणून येणार नाही आहे. 100% हुन्ने अळीचे अंडे असतील किंवा हुन्ने अळी असतील पूर्ण नष्ट होणार आहे. आपल्याला केमिकलमध्ये जास्त पैसे घालायची इथं गरज पडणार नाही आहे. आपल्या जवळपास आता 3रा टाईम आहे आपण मेटारायझम आपल्या प्लॉटला सोडतो आहे. जवळपास आपला प्लॉट 45 दिवसाचा झालेला आहे आणि आणखी एक वेळेस आपल्याला 4थी वेळेस मेटारायझम सोडायचं आहे. त्यानंतर आपण इथं मेटारायझमचं आपलं काम संपणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बॅक्टेरिया लागत असतील, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मागणी पण केली होती मला. आपण कुरिअरने पण पाठवायला चालू केलेले आहे. आता आम्हाला कमेंट्स करू शकता तुम्ही व्हिडिओला किंवा तुम्हाला डायरेक्ट मेसेजही करू शकता. ॲड्रेस वगैरे टाकून आम्ही कुरिअरने पाठवतो.